नमस्कार मंडळी. चला आजच्या भागामध्ये काहीतरी हेल्दी बनवूयात. तर आजच्या भागामध्ये आपण बनवणार आहोत नाचणीचे हे छान कुरकुरीत असे डोसे. पाहूनच टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजत असेल किती छान कुरकुरीत झालेले आहेत आणि चवीला तर काय विचारूच नका. आणि हे डोसे आणि इडल्या आपण एकाच बॅटरपासून बनवणार आहोत. तर ह्या नाचणीच्या इडल्या त्याच बॅटरपासून बनवलेल्या आहेत आणि छान कापसासारख्या मऊ स्पंजी झालेल्या आहेत. तर घरी तुमच्या डायबेटिकचे पेशंट असतील किंवा अगदी लहान मुलंसुद्धा असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही ह्या पौष्टिक अशा इडल्या देऊ शकता. कारण ह्या आपण नाचणीपासून बनवलेल्या आहेत आणि नाचणी किती पौष्टिक असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर हे दोन्ही पदार्थ बनवायलासुद्धा अगदी सोपे आहेत. चला तर मग वेळ न लावता ह्या पौष्टिक अशा रेसिपीला सुरुवात करूयात. हे डोसे आणि इडल्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथं मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 कप मी नाचणी घेतलेली आहेत. तर आपण नाचणीपासून हे डोसे आणि इडल्या बनवणार आहोत. तर आमच्या इकडे याला नाचणी म्हणतात, काही ठिकाणी नागली म्हणतात आणि काही ठिकाणी रागीसुद्धा म्हणतात. तर आमच्या चंदगडमध्ये ह्याला नाचणीच म्हणतात. तर 2 कप नाचणी घेतलेली आहे. 1 कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत. नाचणी, तांदूळ आणि उडीद डाळ एकाच कपाने मोजून घ्या म्हणजे तुम्हाला मेजरमेंट व्यवस्थित समजून येईल. आता याच्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आणि एक 5-6 वेळा हे नाचणी वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर नाचणी आपण किती जर पाकडली आणि साफ केली ना तरी त्याच्यामध्ये कोंडा हा राहतोच. त्याच्यामुळे एक 5-6 वेळा तरी आपल्याला हे नाचणी स्वच्छ धुवावे लागतात. तुम्ही नाचणी सेपरेटसुद्धा एक 5-6 वेळा धुवून नंतर तांदूळ आणि उडीद डाळ टाकली तरी चालेल. मी इथं एकत्रच एक 5-6 वेळा हे स्वच्छ पाणी टाकून धुवून घेणार आहे. तर पाहू शकता एक 2 वेळा धुतल्यानंतरसुद्धा नाचणीवरचा थोडाफार कोंडा पाण्यावरती येतच आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यात भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आणि याला एक 7-8 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर हे आमच्या घरचेच नाचणी आहेत आणि मी आईकडून आणलेले आणि ते साफ करून इथं वापरलेले आहेत. तुमच्याकडे घरी नसेल तर तुम्ही विकतसुद्धा आणून ह्या इडल्या बनवू शकता. आता हे 7-8 तास मी तांदूळ, नाचणी, उडीद डाळ वगैरे भिजवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित अशी डाळ, तांदूळ वगैरे भिजलेले आहेत. आता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे. आपण जसं तांदूळ आणि उडीद डाळीची इडली बनवतो ना तसंच आपल्याला मिक्सरमधून याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर हे वाटताना बाहेरचं म्हणजे दुसरं पाणी वापरायचं नाही आहे बारीक करण्यासाठी. आपण जे तांदूळ वगैरे भिजवण्यासाठी बाउलमध्ये पाणी ओतलेलं ना तेच पाणी वाटण्यासाठी वापरायचं म्हणजे पीठ फर्मंट होण्यास पटकन मदत होते. तर पाहू शकता इथं मी हे मिश्रण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे आणि आपण रेग्युलर इडली बनवतो ना ती थोडी रवाळ अशी ठेवतो तर त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक असं हे पीठ वाटून घ्यायचं आहे. अगदी तांदळाची इडली बनवताना आपण जसं रवाळ ठेवतो ना तेवढं रवाळ ठेवायचं नाही. तर इथं बोटावरती तुम्हाला दिसत असेल मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते तुम्ही आंबवण्यासाठी ज्या भांड्यामध्ये ठेवणार आहात ना त्याच्यात काढून घ्यायचं आहे. तर मी एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. हे नाचणी, तांदूळ वगैरे मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि त्यातलंच पाणी वाटण्यासाठी घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे हे डाळ, तांदूळ आणि नाचणीचं जे मिश्रण आहे ते पूर्ण वाटून घ्यायचं आहे. तर इथं सर्व मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि पाहू शकता टेक्स्चर थोडं दाटसर असंच ठेवलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी शिजलेला भात टाकणार आहे. तर शिळासुद्धा भात तुम्ही टाकू शकता किंवा ताजा भात असेल तर तो सुद्धा टाकू शकता आणि तुमच्याकडे जर भात नसेल तर तुम्ही थोडे पोहे भिजवूनसुद्धा टाकू शकता. पण शिळ्या भाताने सुद्धा छान स्पंजी अशा इडल्या होतात. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ह्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आणि ही इडलीचे जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर सर्व भाताची पेस्टसुद्धा मी ह्याच्यात टाकलेली आहे. आता हातानंच ह्याला व्यवस्थित असं थोडंसं एक 2-3 मिनटं ढवळून घ्यायचं आहे. तर हे असं ढवळण्यामागचं कारण म्हणजे मिश्रण छान फ्लप्पी होतं आणि फर्मंट होण्याससुद्धा यामुळे मदत होते. तर एक 2-3 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे मिश्रण जे आहे ते पटकन आंबलं जातं. तर 2-3 मिनटं मी याला फेटून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 ते 12 तास तरी ह्याला आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडा जास्त वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे मी लवकरच पीठ वाटून ठेवलेलं होतं. आता सकाळी पाहू शकता इथं पीठ आपलं फर्मंट झालेलं आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बबल्स दिसत नसतील व्यवस्थित पण छोटे छोटे बबल्स या मिश्रणामध्ये आलेले आहेत.
जर थंडीचे दिवस नसतील तर हे छान पीठ फर्मंट होतं आणि भांड्याच्या वरतीसुद्धा कधीकधी सांडून जातं. तर थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ आंबण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तर इथं मी 10-12 तासांच्या पेक्षासुद्धा जास्त वेळ मी इथं पीठ ठेवलेलं होतं, तेव्हा कुठं फर्मंट झालेलं आहे. तर जर उष्णतेचे दिवस असतील तर हे पीठ मात्र पटकन फर्मंट होतं, तेव्हा तुम्हाला लवकर वाटून ठेवायची सुद्धा गरज नाही आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये आणखीन पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही. रात्री जे मी वाटताना पाणी टाकलेलं होतं तेवढंच. सकाळी पीठ आंबल्यानंतर याच्यात मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. तर सगळ्यात आधी आपण इडली वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथं इडलीचा साचा घेतलेला आहे. तेल ग्रीस करून घ्यायचं आहे इडलीच्या सगळ्या साच्यांना. आता इथं मी इडली बनवण्यासाठी घेत होते आणि माझ्या लाडूबाईची लुडबुड मात्र सतत मध्ये मध्ये असते आणि तिला इडली बनवणार हे आदल्या दिवशी सांगितलेलं. त्याच्यामुळे तिचं उठल्यापासून इडली पटकन बनवून दे, पटकन बनवून दे असं चालू होतं. त्याच्यामुळे मला पटकन इडली बनवण्यासाठी घ्यावी लागली. नाहीतर आणखीन थोडंसं पीठ फर्मंट झालं असतं ना, अजून छान स्पंजी इडल्या झाल्या असत्या. पण आता लाडूबाई पुढे काही चालत नाही म्हणून मग पटकन इडल्या बनवायला घेतल्या. तरीसुद्धा छान ह्यासुद्धा स्पंजी झालेल्या. स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इडलीचे साचे ठेवलेले आहेत. तर इडलीचे साचे स्टीमरमध्ये ठेवण्याआधी पाण्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची, तरच छान स्पंजी इडल्या होतात. ही सुद्धा टीप खूप महत्त्वाची आहे. आता इडल्या आपल्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत, तोपर्यंत आपण ह्याचे डोसे बनवून घेणार आहोत. तर जे इडलीसाठी बॅटर घेतलेलं होतं तेच मी बॅटर वापरून डोसे बनवून घेणार आहोत. तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे, चांगला कडकडीत गरम करायचा, त्याला तेल ग्रीस करायचं आणि थोडंसं वरती पाणी शिंपडायचं आणि कापडाने किंवा टिश्यू पेपरनं अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे. आणि तेच बॅटर मी एक पळीभर होईल इतकं तव्यावरती टाकलेलं आहे आणि पळीच्या साहाय्यानं डोसा एकाच डायरेक्शननं अशा प्रकारे फिरवत पसरून घ्यायचा आहे. तर पाहू शकता छान पातळ असा आपला डोसा जो आहे तो मी पसरून घेतलेला आहे आणि अगदी सहज कुणीही डोसे बनवू शकतील, इतके छान हे नाचणीचे डोसे होतात. अर्ध्या 1 मिनिटानंतर ब्रशनंच मी याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे डोशाला. उलटण्यानं तुम्ही लावलं तरीसुद्धा चालेल. तर तेल लावण्यामागचं कारण म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो तेल लावल्यानं आणि तो बराच वेळ आहे ना कुरकुरीत राहण्यास मदत होते. त्याच्यामुळे डोशावरती अशा प्रकारे तेल तुम्ही स्प्रेड करा आणि डोसा भाजून घ्या. अगदी क्रिस्पी होतो आणि एक 2-3 मिनिटानंतर पहा लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे डोशाला आणि अगदी सहजपणे निघतो. अजिबात पॅनला चिकटत नाही किंवा तुटत वगैरे नाही आहे आणि छान पातळसर असा डोसा झालेला आहे आणि अगदी कुणीही बनवू शकतील, इतके छान हे डोसे होतात. आणि डोसा जो आहे ना तो एकाच साईडनं शक्यतो भाजून घ्यायचा, पलटून दोन्ही साईडनं भाजला ना डोसा मऊ पडतो. आणि पाहू शकता टेक्स्चरवरून आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती छान कुरकुरीत झाला आहे. आणि माझा तर हात भाजत होता थोडासा रोल करताना, म्हणून थोडं थांबून थांबून मी याला रोल करून घेतलं आणि हा डोसा जो आहे तो भाजून घेतला. आणि अशाच प्रकारे सर्व डोसे जे आहेत ना आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर परतच्या वेळेला मी इथं पॅनला तेल लावलेलं नाही आहे, फक्त पाणी शिंपडलेलं आहे आणि कापडानं पुसून घेतलेलं आहे आणि दुसरा डोसासुद्धा अशाच प्रकारे पसरून घेतलेला आहे. तर डोसे मी एक 2-3 बनवून घेतले. इकडं आपल्या इडल्यासुद्धा एक 10-12 मिनटं मी स्टीम करून घेतलेल्या आहेत. तर चाकूनं चेकसुद्धा करून दाखवते तुम्हाला. चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे आपल्या इडल्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. आता ह्या इडलीचे साचे जे आहेत ते स्टीमरमधून आपल्याला बाहेर काढायचे आहेत. आता थोडंफार इडल्या थंड करून घ्यायच्या आहेत. तर इडल्या लगेच गरम गरमच काढायला जाऊ नका, नाही तर साच्याला चिकटतात. त्याच्यामुळे 1-2 मिनटं थंड करून घ्या. तर माझ्या लाडूबाईला अजिबात आवडीन होता म्हणून तिला एक इडली मी अगोदरच याच्यातली काढून दिलेली आहे आणि ही दुसरी इडली काढून तुम्हाला दाखवते. अजिबात साच्याला चिकटत नाही आणि छान जाळीदार मऊ आणि स्पंजीसुद्धा इडल्या झालेल्या आहेत. तर सर्व इडल्या मी इथं तुम्हाला काढून दाखवते. आणि अशा प्रकारे आपले दोन्हीसुद्धा पौष्टिक असे ब्रेकफास्टच्या रेसिपी ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर हे कुरकुरीत असे नाचणीचे डोसे, त्याच्यासोबत मी चटणी आणि सांबारसुद्धा केलेला आहे आणि हे रंग बघूनच ना हे डोसे किती खाऊ आणि किती नको होईल आणि घरच्यांना सगळ्यांनाच आवडतील आणि नाचणी तर पौष्टिक आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे नक्कीच बनवू शकता. घरात लहान मुलं असतील त्यांनासुद्धा तुम्ही हे डोसे किंवा इडल्या बनवून देऊ शकता.
आणि काहीतरी नवीन बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आणि त्याच बॅटरपासून बनवलेल्या ह्या छान नाचणीच्या इडल्या पाहू शकताय, छान स्पंजी झालेल्या आहेत, कापसासारख्या मऊसुद्धा झालेल्या आहेत आणि दिवसभर अशाच मऊ राहतात बरं का. तर टेक्स्चर बघा याचंसुद्धा अगदी छान स्पंजी झालेलं आहे. तर तुम्हाला इडल्या आवडतात की डोसे कमेंटमध्ये नक्की कळवा. मला तर इडलीपेक्षा याचे डोसेच खूप आवडले, कारण कुरकुरीत झाले होते आणि अशा प्रकारे या इडल्यासुद्धा खूप छान झालेल्या होत्या, स्पंजी आणि कापसासारख्या. चला तर मग वेळ न लावता पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि झटकन कमेंटमध्ये सांगा कशा झालेल्या आहेत दोन्हीसुद्धा रेसिपी. आणि ह्या माझ्या छान छान रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.